नमस्कार. महाविद्यालयीन सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदासाठी फॉर्म कसा भरायचा त्याचं प्रात्यक्षिक आज आपण पाहणार आहोत. आपण कॉर्नरला पाहूया फॉर्म नंबर 3. आपल्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर आपण जे विविध प्रकारचे फॉर्म्स अपलोड केले आहेत. त्यामध्ये 3 नंबरचा फॉर्म जो आहे तो महाविद्यालयातील असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर यांच्यासाठी आहे. म्हणजे दोघांसाठी हा फॉर्म एकच आहे. पण ज्या वेळेस जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल तो पाहूनच आपण तो फॉर्म भरूया. पहिला पार्ट जो आहे तो ए पार्ट जो आहे जनरल इन्फॉर्मेशन अँड अकॅडमिक बॅकग्राऊंड. ही सर्वसाधारण माहिती आहे प्रत्येकाची. नेम इन ब्लॉक लेटर्स मध्ये लिहायचं. आपलं कॉलेजचं नाव पूर्ण, संस्थेच्या नावासहित पूर्ण कॉलेजचं नाव यायला पाहिजे. आपण ज्या विभागात शिकवत आहोत त्या विभागाचं नाव, सध्याचा आपला जो ग्रेड पे आहे तो लिहायचा आहे आणि आपलं लास्ट प्रमोशन मागचं कधी झालं ते लिहायचं आहे. मुळात असिस्टंट प्रोफेसरसाठी तर हा कॉलम नॉट ॲप्लिकेबल ठरेल, परंतु असोसिएट प्रोफेसरसाठी हा कॉलम भरणं आवश्यक आहे. विच इज पोझिशन ग्रेड पे यू हेल्ड ॲप्लिकंट अंडर कॅस. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असोसिएट आणि असिस्टंट या दोघांच्या वेगवेगळ्या वेतन श्रेणी तुम्हाला नमूद करायच्या आहेत. डेट ऑफ एलिजिबिलिटी फॉर प्रमोशन, पदोन्नतीची जी तारीख आहे तुमची ती कुठली आहे, ती मूळ सर्व्हिस पुस्तक जे आहे तुमचं सेवा पुस्तिका त्यातून व्यवस्थित लिहायची आहे. तुमचा ॲड्रेस, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर मात्र अवश्य लिहायचा आहे. आणि जर हा व्हॉट्सअप जर मोबाईल नंबर असेल तर अधिक चांगलं. याला कारण कसं की विभागाला जर काही कम्युनिकेट करायचं असेल तर तुमच्याशी लगेच संपर्क साधता येईल. तुमचा वर्किंग ईमेल या ठिकाणी नमूद करायचा आहे, जो ईमेल तुमचा अस्तित्वात आहे, कार्यरत आहे. तुमची रिसर्च डिग्री कुठली आहे, एम.फिल, पी.एच.डी, डिलीट वगैरे या ठिकाणी ती नमूद करायची. 10 नंबरचा जो पॉइंट्स आहे, सध्याचं तुमचं अपॉइंटमेंट्स कुठली आहे, जॉइनिंग डेट, लिव्हिंग डेट्स, बिगिनिंग फ्रॉम टू टिल डेट, असं हे वर्णन या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. 11 नंबरचा पॉइंट्स हा अत्यंत महत्वाचा आहे. या ठिकाणी 11 नंबर पासून आपला खऱ्या अर्थाने फॉर्म भरण्यास सुरुवात होते. 11 नंबरच्या पॉइंट्समध्ये जे ओरिएंटेशन, रिफ्रेशर आणि इतर जे कोर्सेस तुम्ही केलेले असतील ते कोर्सेस व्यवस्थित क्रमाने नमूद करायचे आहेत. ड्युरेशन त्या ठिकाणी नमूद करायचं आणि स्पॉन्सरिंग एजन्सी कोण असतील ते पण त्या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे. म्हणून 11 नंबरचा पॉइंट्स हा एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून ट्रीट होतो काही ठिकाणी. त्यामुळे तुम्ही तो व्यवस्थित भरायचा. UGCचे नॉर्म्स असतात ओरिएंटेशन रिफ्रेशर कोर्स संदर्भातले, त्या पदांना ते ॲप्लिकेबल असतात. मग ते कोर्सेस जे व्यवस्थित क्रमबद्ध पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचे. 12 नंबरचा पॉइंट्स मित्रांनो फार महत्वपूर्ण ठरतो. बहुतांशी आपले प्राध्यापक 12 नंबरचा पॉइंट्स जो आहे तो या ठिकाणी एलिजिबिलिटी येस लिहून टाकतात. परंतु जे UGCने जे गाईडलाईन्स आखून दिलेले आहेत, 1 ते 3 ही जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया असिस्टंट प्रोफेसरसाठी जी आहे, पहिलं जे आपलं 6 ते 7 ची जी स्टेज आहे त्या ठिकाणी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो समजून घेणं फार महत्वपूर्ण ठरेल. याला कारण ज्यावेळेस एपीए कमिटी समोर संबंधित शिक्षक येतो त्यावेळेस यातले जर काही फुलफिल केले नसेल तर त्या ठिकाणी तो अपात्र ठरतो. म्हणून ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण तो व्यवस्थित फुलफिल करीत आहोत की नाही ते त्याची चाचपणी आपली तुमच्या स्तरावर तुम्ही करून घ्यावी. आणि IQACचा रिमार्क्स हा जो एलिजिबल एस और नो हा जो कॉलम दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. तर पाहूया कुठल्या त्या पात्रता आहेत ज्या तुम्हाला 6 ते 7 मध्ये जाण्यास मदत करतात. पहिली एलिजिबिलिटी क्रायटेरिया जी आहे त्यामध्ये तुमचं असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्ही 4 वर्ष तुमच्या सेवेची पूर्ण करणं गरजेचं आहे. मग त्यात तुमची PhD डिग्री असेल आणि PhD डिग्री जर नसेल तर तुम्हाला 5 वर्ष तुम्ही ती एलिजिबिलिटी पूर्ण करतात. आणि जर तुमच्याकडे PhD पण नसणार आणि तुमची ती प्लेन डिग्री असेल तर मग त्या ठिकाणी तुमचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो 6 इयर्स फ्रॉम बिगिनिंग आहे. म्हणजे ज्या सहाय्यक प्राध्यापकाचा त्याच्याकडे PhD नाही, त्याच्याकडे एम.फिल नाही, पण त्याला 6 म्हणून 7 मध्ये जायचं असेल तर त्याला 6 वर्ष सेवेची पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे विदाऊट एम.फिल अँड PhD कॅन्डिडेट
मस्ट बी 6 year ऑफ हिज सर्व्हिस. आणि PhD असेल तर तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे 4 वर्ष तर तुमच्या सेवेची पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि एमफिल झाले असेल, फक्त एमफिल झालं असेल तर 5 वर्ष. त्यामुळे पहिला इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमच्या लक्षात आलेला असेल. दुसरा जो आहे तुमचा अटेंडेंट 1 ओरिएंटेशन कोर्सेस ऑफ 21 years ड्युरेशन ऑफ टीचिंग मेथॉलॉजी. हा तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे 11 नंबरचा पॉइंट्स जो आहे तो त्या ठिकाणी नमूद करायचा. तुमचा ओरिएंटेशन कोर्स जो असेल 21 दिवसाचा जो ओरिएंटेशन कोर्स असेल तुमचा तो तुम्ही कंप्लीट केला असेल तो नमूद करायचा आहे. 3 नंबरचा पॉइंट्स मित्रांनो, खालीलपैकी एनीवन फॉलोइंग म्हणजे एनीवन तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. कंप्लीटेड रिफ्रेशर रिसर्च मेथॉलॉजी कोर्स ऑर एनी टू ऑफ फॉलोइंग. कुठले? वर्कशॉप, सिलेबस, अपग्रेडेशन ऑफ वर्कशॉप, ट्रेनिंग, टीचिंग, लर्निंग, एव्हल्युशन, टेक्नॉलॉजी प्रोग्राम अँड फॅकल्टी डेव्हलपमेंट, प्रोग्राम ऑफ ॲटलिस्ट 1 week ऑफ 5 days. तर यापैकी तुम्हाला 2 क्रायटेरिया फुलफिल करायचे आहेत. आणि ह्यामध्ये एनीवन मध्ये कंप्लीटेड रिसर्च रिफ्रेशर और रिसर्चर मेथॉलॉजी कोर्स दोघांपैकी एक, और याच्यापैकी 2, और खाली जे दिलेले आहे मूक कोर्स विथ ई सर्टिफिकेशन ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ई कंटेंट. 3 नंबरच्या क्रायटेरियामध्ये तुम्हाला एकतर वरचं कंप्लीट करायचं आहे किंवा खालील 2 कंप्लीट करायचे किंवा खालील 1 कंप्लीट करायचे. तर अशा पद्धतीनं सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जी मिनिमम रिक्वायरमेंट आहे, जी पात्रता आहे ती आपण 1, 2, 3 पॉइंट्स मध्ये पाहिली. ती आपण पूर्ण करत असाल तर या ठिकाणी आपण इलिजिबल आहोत की नाही हा जो रिमार्क्स आहे तो लिहायचा आहे आणि त्या ठिकाणी IQAC कोऑर्डिनेटरची एक सही लागणार आहे. कारण हे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहिलं ह्या हाताचा अर्थ होतो. आता असिस्टंट प्रोफेसर टू असिस्टंट प्रोफेसर म्हणजे दुसरी स्टेज तुमची सहाय्यक प्राध्यापक पदावरनं सहाय्यक प्राध्यापक पदासाठी. तर ती काय आहे ती पाहूया आपण. मुळात तुम्हाला मी म्हटलं या फॉर्मचा टायटलच तुम्ही पहा, असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर या दोघं पदांसाठी हा एकच फॉर्म आहे. मग असिस्टंट प्रोफेसर मध्ये आपणास कल्पना असेल की 6 ते 7 आणि 7 ते 8 अशा आपल्या 2 स्टेजेस असतात. पैकी आपण आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला 6 ते 7 या पदासाठीचा. त्यानंतर तोच असिस्टंट प्रोफेसर टू असिस्टंट प्रोफेसर, पण वेतन श्रेणी 7 ते 8 या संदर्भात इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो आपण पाहूया. पहिला मुद्दा जो आहे की तुमचे 5 वर्ष तुम्ही त्या 6 ते 7 पदावर कंप्लीट पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे आफ्टर दॅन 5 years यू कॅन अप्लाय टू धिस स्टेज. त्यानंतर तुमचे पुढील पैकी 2 एनी 2 ऑफ फॉलोइंग इन द लास्ट 5 years म्हणजे तुमचा जो असेसमेंट पिरियड आहे 5 वर्षाचा त्या असेसमेंट पिरियड मध्ये पुढील पैकी नमूद कुठल्याही 2 गोष्टी तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे. मग त्या कुठल्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या बाबी आहेत तुम्ही वाचून घ्या. त्याप्रमाणे तुम्हाला कुठलेही 2 कंप्लीट करणं गरजेचं आहे. म्हणून दुसरी जी स्टेज आहे त्या दुसऱ्या स्टेजला किमान 2 पॉइंट्स जे आहेत किमान अर्हतेचे आहेत, मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरियाचे आहेत. त्यामध्ये पहिलं तुम्ही 5 वर्ष तुमचं मागच्या स्टेजला तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे 6 ते 7 झाल्यानंतर 5 वर्षानंतर तुमची ही 7 ते 8 ची स्टेज येणार आहे. आणि त्यानंतर पुढील पैकी कुठलेही 2 बाबी तुम्हाला पूर्ण फुलफिल करायचे आहेत. मग या सगळ्या बाबी त्याच्यात नमूद केलेल्या आहेत. आणि हे कंप्लीट झाल्यानंतर ह्या इलिजिबल क्रायटेरिया जो आहे तुम्ही फुलफिल करत असणार त्या ठिकाणी एस किंवा नो हा स्पष्ट रिमार्क्स देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण पाहिलं मित्रांनो, असिस्टंट प्रोफेसर टू असिस्टंट प्रोफेसर 7 ते 8 या 2 स्टेजेस ज्या आहेत असिस्टंट प्रोफेसरच्या आपण पाहिल्या. आता सर्वात महत्वाची एक स्टेज जी आहे महाविद्यालयीन शिक्षकांमधली जी आपण पाहणार सहयोगी प्राध्यापक पदासाठी इलिजिबिलिटी काय आहे.
आपण मगाशी ज्या 2 स्टेज पाहिल्या त्या सहाय्यक प्राध्यापकाच्या होत्या. त्यापैकी 6 ते 7, 7 ते 8 2 स्टेजेसचा आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला. आता सहयोगी प्राध्यापक पदासाठी जर ज्या शिक्षकांना जायचं असेल, इलिजिबल ठरायचं असेल, तर त्याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो आपण पाहूया. मुळात 3 महत्वाच्या बाबी या ठिकाणी नमूद आहेत. ज्यांना सहयोगी प्राध्यापक पदावर जायचं असेल त्यांना, म्हणजे ग्रेड पे 8 मधून 9 मध्ये. पहिली जी क्रायटेरिया आहे की तुमचा जो पुढची स्टेजची मागची असिस्टंट प्रोफेसर हु हॅज कम्प्लिटेड 3 इयर्स सर्व्हिस इन लास्ट अकॅडमिक लेवल 12. म्हणजे तुमची ही जी 7 ते 8 ची जी स्टेज आहे ती पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षानंतर तुम्हाला सहयोगी प्राध्यापक पदावर तुम्ही जाऊ शकतात. म्हणून पहिली जी तुमच्या सर्व्हिसची जी स्टेज आहे ती हीच आहे की तुम्ही 7 ते 8 पदावरील API तुमचा कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही 3 वर्षानंतर सहयोगी प्राध्यापक पदासाठी ऍप्लिकेबल ठरतात. PhD डिग्री इन द सब्जेक्ट कन्सर्ट रिलेव्हंट डिसिप्लिन, या ठिकाणी PhD डिग्री अत्यंत कंपल्सरी केलेली आहे. मागच्या 2 स्टेज पाहिल्या आपण, त्याच्यामध्ये PhD डिग्रीचा उल्लेख म्हणजे पहिल्या स्टेजला जो होता तो इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर असेल PhD असेल तर 4 वर्ष म्हणजे त्याला 2 वर्षाचा बेनिफिट होत होता PhD डिग्री असेल तर, पण ती इसेन्शियल क्रायटेरिया तो नव्हता. परंतु ह्या सहयोगी प्राध्यापक पदावर मात्र तो इसेन्शियल क्रायटेरिया म्हणून नमूद केलेला आहे. कारण तुम्ही असोसिएट प्रोफेसर अर्थात सहयोगी प्राध्यापक पदावर जाऊ इच्छितात तर तुम्हाला 2 नंबरचा पॉइंट्स हा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही PhD डिग्री तुम्ही कंप्लीट करणं गरजेचं आहे. 3 नंबरचा पॉइंट जो आहे, एनीवन फॉलोइंग ड्युरिंग लास्ट 3 इयर्स, तुमचा मागचा 3 वर्षाचा असेसमेंट पिरियड आहे, त्या असेसमेंट पिरियड मध्ये तुम्ही खालीलपैकी कुठलीही एक बाब नमूद करणं गरजेचं आहे, पूर्ण करणं गरजेचं आहे. आता या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या असेसमेंट पिरियडच्या आहे मित्रांनो. 3 इयर्स ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे ते 3 इयर्स मध्ये तुम्ही हा कोर्स कंप्लीट करणं गरजेचं आहे, कुठला तरी एक कोर्स. मागे सहाय्यक प्राध्यापक पदावर तुम्ही ज्या काही बाबी केल्या असतील त्या बाबीचा या ठिकाणी काही उपयोग नाही. याच्यात क्लिअर म्हटलेलं आहे की ड्युरिंग 3 इयर्स, मागचे 3 वर्ष म्हणजे काय, तर तुम्ही 7 ते 8 पद तुमचं त्या पदाचा तुमचा API कंप्लीट झाला, तो फुलफिल झाला. त्यानंतर सहयोगी प्राध्यापक पदासाठी तुम्ही जर ऍप्लिकेबल ठरत असाल तर ते 3 वर्ष, त्या 3 वर्षातला एक पॉइंट्स हा एक बाब ही तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो पाहून घेतला. पार्ट बी असेसमेंट क्रायटेरिया, या ठिकाणी पहा मित्रांनो, तुमचं टीचिंग, लर्निंग अँड इव्हॅल्युएशन रिलेटेड ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी तुम्हाला नमूद करायच्या आहेत. याच्यामध्ये क्लिअर म्हटलंय की सिन्स ऑल द ऍक्टिव्हिटीज आर बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्ह व्हेरिएबल रेकॉर्ड्स एव्हिडन्स मस्ट बी प्रोव्हाइडेड टू दी कमिटी. ज्यावेळेस तुमचं मूळ महत्वाचं APIचं गुणगान होतं, समितीसमोर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स, एव्हिडन्स, पुरावे जे आहेत ते सादर करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी काही वेळेस नोंदी असतील, रेकॉर्ड्स असतील, पण त्या ऑथेंटिक रेकॉर्ड जे आहेत ते तुम्हाला ऑथेंटिकेशन करणं गरजेचं सर्टिफिकेटचं. पहिला जो मुद्दा आहे हा टीचिंगचा आहे. टीचिंग मध्ये नंबर ऑफ क्लासेस टॉट डिवायडेड टोटल क्लासेस असे आणि त्याला मल्टिप्लाय 100, हे जे समीकरण आहे, हे जे सूत्र आहे, हे सूत्र महत्वाचं आहे. बहुतांशी मित्रांची या ठिकाणी गल्लत अशी होते की त्यांना वाटतं आपण शिकवतो म्हणजे 100% सर्टिफिकेट, 100%चा सर्टिफिकेट ते समितीच्या समोर प्रोव्हाइड करतात. परंतु या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करायची वाटते मित्रांनो, की कुठलाही शिक्षक जो असेल त्याच्या वर्गात 100% उपस्थिती असेल असं नाही. एखादी आयडियल केस असू शकते की जो एकही दिवस सुट्टी घेत नाही, पण असं होत नाही. काही वेळेस आपण आपल्या सुट्ट्या असतात, रजा असतात आणि त्यावेळेस आपलं शिकवणं होत नाही त्या दिवसाचं. त्यामुळे तुम्ही 100% क्लासमध्ये उपस्थित असालच ही आयडियोलॉजी या ठिकाणी नाही. म्हणून मुळात ज्या वेळेस आम्ही इव्हॅल्युएशन करतो API कमिटी समोर,
त्यावेळेस आपले सगळे शिक्षक मित्र, बहुतांश शिक्षक मित्र 100% उपस्थितीचं प्रमाणपत्र समितीसमोर सादर करतात. त्यामुळे समितीला थोडं त्या ठिकाणी ऑब्जेक्शनेबल वाटतं. म्हणून मित्रांनो, खरोखरच आपल्या ज्या रजा असतील त्या रजा काढून ज्यावेळेस ज्या दिवशी आपण शिकवलं असेल ॲक्च्युअली त्या दिवसाचं रेकॉर्ड जे आहे ते रेकॉर्ड मेंटेन करून एक कन्सोलिडेट सर्टिफिकेट तुम्ही प्राचार्यांमार्फत अटेस्टेशन करून घेणं गरजेचं आहे. म्हणून तुमचे जे असेसमेंट पिरियड्स असतील, असेसमेंट पिरियडचं पर इयरचं सर्टिफिकेट तुम्हाला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. प्रत्येक वर्षाचं नवीन सर्टिफिकेट. म्हणजे तुमचं 3 वर्षाचं असेल तर 3 वर्षाचे रेकॉर्ड्स जे आहेत त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमचं ग्रेडिंग क्रायटेरिया जो आहे तो इथे दिले की 80% असेल तर गुड, 80%च्या खाली पण 70% मध्ये असेल तर तुमचं सॅटिस्फॅक्टरी आणि लेस दॅन 70% नॉट सॅटिस्फॅक्टरी. असा जो रिमार्क्स आहे हा टीचिंगच्या सर्टिफिकेटचा आहे आणि त्याप्रमाणे तुमचे हे असेसमेंट इयरचे कॉलम आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते नमूद करणं गरजेचं आहे. इन्व्हॉल्ड इन युनिव्हर्सिटी कॉलेज स्टुडंट्स रिलेटेड ऍक्टिव्हिटीज. 2 नंबरचा पॉइंट जो आहे तो तुमच्या महाविद्यालयामध्ये तुमच्या ज्या रिसर्च ऍक्टिव्हिटीज असतील त्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही ज्या केल्या असतील त्या या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. मग कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत तर पहिली जो ए पार्ट जो आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. ज्या काही प्रशासकीय जबाबदारी महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने आपणास सोपवलेल्या असतील त्या या ठिकाणी नमूद करायच्या. मग तुम्ही त्या ॲज अ हेड म्हणून केल्या असतील किंवा एखाद्या कमिटीचे तुम्ही अध्यक्ष म्हणून असतील किंवा तुम्ही इतर काही ज्या तुमच्या बाबी असतील, वॉर्डन म्हणून तुम्हाला अतिरिक्त पदभार दिला असेल वसतिगृह अधीक्षक म्हणून किंवा काही जबाबदाऱ्या अतिरिक्त सोपवल्या असतील पण त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असतील, अशा सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जबाबदाऱ्यांचं एक कन्सोलिडेट सर्टिफिकेट तुम्ही तयार करून घ्यानं आणि ते प्राचार्यांच्या मार्फत त्याला साक्षात्कार करणं गरजेचं आहे. आता बी पार्ट जो आहे एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन ड्युटीज. तुमच्या परीक्षकाच्या ज्या काळा असतील आणि मूल्यमापनाच्या ज्या काही कर्तव्य जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडल्या असतील त्या या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. बहुतांश वेळा आपल्याकडे सर्टिफिकेट्स असतात परीक्षा विभागामार्फत. तुम्ही जर काही परीक्षेसंदर्भातले कामं केले असतील आणि करतात, बहुतांशी प्राध्यापकांकडे आपल्याकडे ते सर्टिफिकेट असतात जे परीक्षा विभागामार्फत मिळाले असतं. ते सर्टिफिकेट एकत्रित करून त्या ठिकाणी बी पार्ट हा तुमचा फुलफिल होतो. सी पार्ट मध्ये तुम्ही विद्यार्थ्यांसंदर्भात जर काही ऍक्टिव्हिटीज राबवल्या असतील मग ते एक व्हॉलेंटरीज म्हणून असतील, करिअर काउन्सिलिंगचे तुम्ही काही उपक्रम राबवले असतील, स्टडी व्हिजिट दिला असेल, अभ्यास दौरे असतील तुमचे, स्टुडंट सेमिनार्स असतील किंवा ज्या कल्चरल इव्हेंट्स असतील विद्यार्थ्यांसंदर्भात, क्रीडाच्या संदर्भात काही इव्हेंट्स असतील, एनएसएस मध्ये तुम्ही जर काही तुमची भूमिका वठवली असेल तर या ठिकाणी विद्यार्थ्यांसंदर्भातल्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या सी पार्ट मध्ये नमूद करणं गरजेचं आहे. आता डी पार्ट मध्ये बहुतांश आपल्या मित्रांना मित्रमंडळी, शिक्षक मित्रमंडळी ऑर्गनायझिंग करतात सेमिनार कॉन्फरन्सेस. तर ॲज अ ऑर्गनायझर म्हणून जर तुम्ही तुमची भूमिका पार पडली असेल तर हा डी पार्ट मध्ये अटेंडन्स नाही, पहा जमलिंग करायची नाही. डी पार्ट मध्ये तुम्ही ॲज अ ऑर्गनायझर म्हणून जर भूमिका तुम्ही वठवली असेल तर तो डी पार्ट मध्ये येणार आहे. म्हणजे अटेंडन्सचा वेगळा प्रकार असतो, पार्टिसिपेंट वेगळा प्रकार असतो आणि ऑर्गनायझिंग प्रकार वेगळा असतो. ज्या ठिकाणी तुमच्या सर्टिफिकेटवर खाली ऑर्गनायझर म्हणून तुमची सही असेल, समन्वय म्हणून तुम्ही सही असेल, कोऑर्डिनेटर म्हणून तुमची सही असेल, ते कॉन्फरन्स सेमिनारचा उपक्रमाचा हा एक भाग आहे. ई पार्ट एव्हिडन्स ऑफ ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन गायडिंग ऑफ पीएचडी स्टुडंट्स. पीएचडी स्टुडंट्स संदर्भात जर काही तुम्ही इन्व्हॉल्व झाला असाल, त्यांना मार्गदर्शन संदर्भात काही असेल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या ई पार्ट मध्ये पीएचडी संदर्भातल्या नमूद करायच्या. एफ पार्ट मध्ये मित्रांनो कंडक्टिंग मायनर ऑर रिसर्च प्रोजेक्ट. हा एफ पार्ट फार महत्वाचा आहे की ज्यामध्ये तुम्ही मायनर ऑर रिसर्च प्रोजेक्ट तुम्हाला मिळाला असेल आणि अथॉरिटिक ज्या एजन्सी असतील, फंडिंग एजन्सी ज्याला स्पॉन्सर एजन्सी सुद्धा म्हणू आपण, त्यांनी तुम्हाला तो लघु शोध किंवा दीर्घ शोध प्रकल्प मंजूर केला असेल तो या ठिकाणी नमूद करायचा आहे. मग तो नॅशनल आणि इंटरनॅशनल या दोघं प्रकारचा असू शकतो. हा जी पार्ट मध्ये ऍटलिस्ट वन सिंगल ऑर जॉईंट पब्लिकेशन प्री रिव्ह्यूड इन यूजीसी जर्नल्स.
एक UGC जर्नल्स मध्ये तुमचं एक रिसर्च पेपर किंवा पब्लिकेशन्स होणं गरजेचं आहे. आणि एच मध्ये एनी अदर, म्हणजे A to G मध्ये जे गोष्टी बसत नसतील पण तुम्हाला वाटलं की ह्या माझ्या अकॅडमिक आणि माझ्या रिसर्च संदर्भातल्या ह्या बाबी आहेत, तर या एच पार्ट मध्ये तुम्ही नमूद करायच्या आहेत. बहुतांशी आपल्या मित्रांचा फोन येतो की सर माझं असं मला मिळालेलं काय करू, कुठल्या ह्याच्यात टाकू. तर तुम्हीच स्वतः निर्णय घ्यायचा आहे की A to G मध्ये जर त्या ऍक्टिव्हिटीज बसत नसतील तर एनी अदर कॉलम मध्ये तुम्ही त्या नमूद करायच्या आहेत. आणि ओव्हरऑल ग्रेडिंग जे आहे या ठिकाणी त्या ग्रेडिंगचे निकष दिलेले आहेत. तर ते निकष गुड, सॅटिस्फॅक्टरी, नॉट सॅटिस्फॅक्टरी अशा पद्धतीचे आहेत. अशा पद्धतीनं तुमचा हा जो पार्ट बी आहे तो या ठिकाणी संपला आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं डेट ऑफ PhD डिग्री अवॉर्ड जे असेल ती लिहायची, नंबर ऑफ पब्लिकेशन्स तुमची काय आहेत, ड्युरिंग असेसमेंट पिरियड मधले किती आणि एंटायर पिरियड मधले किती, आणि तुमचे PhD स्टुडंट्स किती अवॉर्ड झाले आहेत ते या ठिकाणी नमूद करायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा फॉर्म जो आहे हा युनिव्हर्सिटीकडे सबमिट करण्याची गरज नाही. का? कारण तुम्हाला माहिती आहे की पहिली आणि दुसरी स्टेज जी आहे आपली ती असिस्टंट प्रोफेसर टू असिस्टंट प्रोफेसर ही कॅस अंतर्गत जी आहे, ती कॅस अंतर्गत तुम्ही तुमचा IQAC लोकल IQAC कमिटी जी आहे ती लोकल IQAC कमिटी तुमची इव्हॅल्युएशन करते आणि या पद्धतीनं तुम्ही सगळं ह्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन करूनच हा फॉर्म पूर्ण फुलफिल करणं गरजेचं आहे. या संदर्भात तुम्हाला काही तांत्रिक किंवा मार्गदर्शनाची गरज पडेल तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही त्या सूचना टाकू शकतात. धन्यवाद.